पार कुमाये 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय रूप पहला लोचनी 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 रूप पहला सुख जाने वो साजनी सुख जाने वो साजनी सारे वो साजनी तो हा विठ्ठला बरबा तो हा माधवा बरबा सुख जाने वो साजनी सुख जाने वो साजनी साजनी तो हा विठ्ठला तो माधव बरबा तो माधव बरबा माधव बरबा तो विठ्ठला बरबा
आवडी आवडी विठ्ठल भैरवा हो विठ्ठल भैरवा हा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे 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 आगर बाप रघुमा देवी वर बाप रघुमा देवी वर रघुमा देवी वर तो हा विठ्ठल भैरवा तो हा माधव भैरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर रखुमा देवी वर विठ्ठल भैरवा तो माधव भैरवा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम जय जय राम पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहते ते का गुंतवणिया राहते ते का गुंतवणिया राहते पक्षी अंगणी उतरती देखा गुंतवणिया रहती देखा गुंतवणिया रहते देखा गुंतवणिया रहते तैसे असमे संसारी ऐसे आसवे हो तैसे असमे संसारी ऐसे आसवे संसारी तैसे असमे संसारी जो बरी प्राचीनाची दोरी जो बरी प्राचीनाची दोरी जो बरी प्राचीनाची दोरी कैसे आसावे संसारे गोवरी प्राचीना से दोरे गोवरी प्राचीना से दोरे गोवरी प्राचीना से दोरे वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी उठून गेला प्राप्त काळी उठून गेला प्राप्त काळी उठून गेला तैसे असावे संसारी आसावे तैसे असावे संसारी कैसे आसावे संसारे तैसे असावे संसारी जो बरी प्राचीनाची दोरी जो बरी प्राचीनाची दोरी जो बरी प्राचीनाची दोरी कैसे आसावे संसारे गोवरी प्राचीनाचे दोरे गोवरी प्राचीनाचे दोरे गोवरी प्राचीनाचे दोरे एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण ऐसे असता भय कवण ऐसे असता भय कवण एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण ऐसे असता भय कवण ऐसे असता भय कवण ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी जोगरी प्राचीनाची दोरी गोवरी प्राचीनाचे दोरे ऐसे असावे संसारी जोगरी प्राचीनाची दोरी जोगरी प्राचीनाची दोरी जोगरी प्राचीनाची दोरी कैसे आसावे संसारे गोवरी प्राचीनाचे दोरे गोवरी प्राचीनाचे दोरे गोवरी प्राचीनाचे दोरे विठोबा
अंगणी उतरती पक्षी अंगणी अंगणी प्रार्थना
विठ्ठल 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 श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे बरनो रघुवर विमल जशु जो दायकु फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरबु क्लेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म हेमलिंग कमी करायची तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णो वंदे जगद्गुरो सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविध्यानगम्य वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायका माघणे हेची आता महायोग पीठे तटे भीमरथ्यम
वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य विश्वं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमना पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमना पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमना पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमना पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार हो त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार दूसरे चरण दूसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगाकारु प्रथम नमना दुसरे चरण संताचिया पांडुरंगाकरो प्रथम नमन दूसरे चरण संतांजिया संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया पंचकृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जगतातून या जायाचे रे मरणाचे स्मरण करा 2 दिवसाची धनसंपत्ती विद्वत्तान सत्तारे लोभितीच्या पडवणी करसी कारे आयुष्याची होडी रे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोण्या राहती तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्त्याला प्रातःकाळी उठवणे गेला तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण ऐसे असता भयकवण तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी विठाला विठाला भगवान की महाराज की महादेव की शिवाजी महाराज की संभाजी महाराज की माता पिता की हनुमान की सब संतन की विठाला 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 असंच वर लावताय पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोण्या राहती तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठवणे गेला तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण ऐसे असता भयकवण नाथ बाबांचा अभंग बहुतेकांच्या परिचयाचा निमित्त या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहाचं वयवर्ष 48 मुक्काम पोस्ट देऊळगाव रसाळ विठ्ठल मंदिर तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी संतांच्या महंताच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य काळे महाराज
तसेच हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय कैलासवासी बाळासाहेब महाराज वाबळे, कैलासवासी नारायण भाऊ महाराज रसाळ, सद्गुरू नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय मनोहर महाराज गुंड यांच्या प्रेरणेने त्यांच्या विचारांच्या माध्यमातून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं व्यासपीठ चालक जे आपल्याला महाराज लाभले असतील, हरिभक्तीपरायण रमेशजी महाराज आहेत, पुन्हा मार्गदर्शन करणारे माधवराव महाराज आहेत, पुन्हा संजयजी महाराज आहेत, पूजा या ठिकाणी पुजारी दादासाहेब भाऊ जगताप बापू भाऊ असतील, भगवंताची पूजा करणारे पुजारी, सुंदर असे या ठिकाणी महाराज मंडळी लाभलेत, गायनाचार्य ज्यांनी सुंदर अशी चाल गायली असे हरिभक्तीपरायण सुरुवात ज्यांनी केली ते प्रकाश महाराज, त्यांना साथ केली असे हरिभक्तीपरायण झेंडे महाराज आदी भक्तिपरायण या ठिकाणी उपस्थित कीर्तनकार, युवा कीर्तनकार दीपकजी महाराज उपस्थित आहेत। या ठिकाणी पुन्हा ज्यांची प्रवचनाची सेवा झाली असे हरिभक्तीपरायण सूरज महाराज उपस्थित आहेत। बरोबर आहे ना? आमचे मृदुंगाचार्य, मृदुंग अलंकार आणि या ठिकाणी ज्यांची संस्था आहे असे हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय गोरक्षनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, कुंभार गुरुजी उपस्थित आहेत। आदी करून कार्यक्रमाच्या निमित्तानं मला फोन करणारे हनुमानजी महाराज उपस्थित आहेत, ज्यांची आज कीर्तनाची सेवा आहे, ज्यांच्या घरामध्ये संत भोजन या ठिकाणी ज्यांनी दिलं सर्व महाराज मंडळीला असे श्रीयुत उपसरपंच दत्तात्रय भाऊ माधवराव वाबळे या ठिकाणी उपस्थित आहेत। माता भगिनी पुरुष वर्ग आबालवृद्ध, माझ्याबरोबर आलेले पखवादातला पुष्कराज नगर जिल्ह्यात चांगल्या प्रकारचं नाव आहे असे हरिभक्तीपरायण ऋषिकेशजी महाराज फटांगरे उपस्थित आहेत। माझ्या समवेत आलेले पुन्हा सतीशजी महाराज उपस्थित आहेत, हार्मोनियमवर साथ देतात असे हरिभक्तीपरायण आमचे श्याम महाराज उपस्थित आहेत। आदी करून मागे पुढे उभार आहे संभाळी आलिया आघात निवाराया भालदार चोपदार या ठिकाणी, वसुदेव या ठिकाणी आहेत, तुतारीचं सुंदर वादन करणारे या ठिकाणी उपस्थित आहेत। माता भगिनी आहे, पुरुष वर्ग आहे, आबाल वृद्ध आहे, सेवेकरता निवडलेला अभंग बहुतेकांच्या परिचयाचा आहे। पक्षी अंगणी उतरती बर कसं ते का गुंतोनिया राहती, पक्षी अंगणात उतरतात गुंतून राहत नाही। आता इथं काल्याचं कीर्तन झालं, परमपूज्य आदरणीय भागवताचार्य समाधानजी महाराज यांचं काला झाला, बुंदीचा महाप्रसाद केला, मसाला भात केला, मग इथं पत्तरवाळ्या बाजूला पडल्या, सायंकाळच्या वेळेस कावळे चिमण्या उडत चालल्या आणि त्यांनी अंगणामध्ये काला झाल्याच्या महाप्रसादाच्या पत्तरवाळ्या पाहिल्या आणि उतरले तिथं त्या कावळ्यानं बुंदी उचलली, बुंदीचे तुकडे भाताचे तुकडे बर का खराडे साहेब, वा वा हो ना असं उचललं सरपंच त्यांना आणि पुन्हा उडून गेल्या आणि उडून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या अंगणाची अपेक्षा कावळे किंवा चिमण्या किंवा पक्षी ठेवत नाहीत महाराज, कुंभार गुरुजी ठेवत नाही आणि त्याच्यामुळं ते असे त्यांचा बीपी वाढत नाही। बरोबर आहे की? आम्हाला मागच्या वर्षी मोजा आला 32,000 रुपये मोजणीला घातले महाराज, मग आणि त्यानं नंबऱ्या राहून दिला इथं बांधाजवळ नंबऱ्या, आमच्या देखत राहूला त्यानं राव, मग तरी आम्ही नंबऱ्याच्या पलीकडून एक मोडण टाकून मोकळं होतो। लक्षपूर्वक ऐका। आणि याच्यामुळं आमच्या जीवनामध्ये डाउनलोड झाले डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, सिराचा कॉफ, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्यूमरचे प्रॉब्लेम, मणक्याचे प्रॉब्लेम, हे याच्यामुळं रोग निर्माण झाले। आता सगळ्यात जास्त दवाखाने तुमच्या बारामतीमध्ये किंवा पुण्यामध्ये पशुपक्षाचे का जनावराचे, माणसाचे का पशुपक्षाचे, माणसाचे सगळ्यात जास्त पेशंट तिथं आतमध्ये जर तुम्ही सर्वे केला तर सगळ्यात ज्यादा पेशंट मराठी, मुसलमान, तुम्हाला मारुडी दिसले कम
परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव भोळा त्याचा जेव रे. परमार्थ म्हणजे अरे वाट्या घ्या रे जेवायला चला रे. अरे राम 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 आज लापशी आहे खायला. जरा अवधान द्या बरं का. वे ऑफ थिंकिंग, वे ऑफ कल्चर, वे ऑफ लाईफ. तुमची विचार प्रणाली, तुमचं राहणीमान, तुमचं दैनंदिन जीवन याला अध्यात्म म्हणावं, याला फिलॉसॉफी म्हणावं, याला तत्वज्ञान म्हणावं. परमार्थ आतून तगड करतं, आतून. परमार्थामध्ये आल्यानंतर महिला मंडळ तुम्हाला तुमच्या पोरांची हेअरस्टाईल बदलायची का हेडस्टाईल? तुम्ही बोला. तुम्हाला तुमच्या पोरांच्या डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का डोक्यातले विचार? डोक्यातले. आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात त्या घरातलं पोरग लात मारीन तिथं पाणी काढतं. तुम्ही म्हणले ना सर, वाळू उपसायची, वाळू भरायची आणि चिमणी खाली अभ्यास करायचा आणि कामाला जायचं, मग शिक्षण करायचं. हे रक्तात भिनलेले गुण असतात महाराज. श्रीमंती काय लगेच आता श्रीमंत व्हायचं म्हणून बाप श्रीमंत रे असं नाही. ह्या पंचमहाभूताच्या ब्लड मध्ये भिनलेले गुण आणि ह्या रक्तात ज्या घरामध्ये गुण भिनलेले राहतात महाराज, त्या घरामधलं पोरग लात मारीन तिथं पाणी काढतं. आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. हा आत्मविश्वास ज्या घरामध्ये प्राप्त झाला त्या घराला परमार्थ कळाला. नाही तर परमार्थ म्हणजे तुका म्हणे कस जसा असन तस रे. श्री विठ्ठल. जसं असन तसं आहे का महाराज? बाबा परमार्थ कळायचा असेल तर अगोदर विज्ञान समजून घ्यावं लागेल. आणि ज्या घराला विज्ञान कळालं त्या घराला परमार्थ कळाला. परमार्थ म्हणजे भोळ्याचा येड्याचा कागदोगळा करी आहे. परमार्थ म्हणजे जिथे विज्ञान हात टेकतो तिथून पुढे अध्यात्म प्रारंभ होतो. काही गुगल बाबालाही प्रश्न माहित नाही, ते आमच्या परमार्थात उकल होत असतात. काही गुगललाही प्रश्न मायबापांनो अजून सुटलेले नाहीत, ते अध्यात्मामध्ये आल्यानंतर सुटल्या जातात. याचं नाव परमार्थ, याचं नाव अध्यात्म आहे. अध्यात्म परमार्थ काय करतं मायबापांनो? तर आमच्या घरामधली भीती काढून टाकतं. याचं नाव परमार्थ आहे. हनुमान आपल्या घरामध्ये निडर पोरं जन्माला येतात. निडर, आत्मविश्वासी, भीती निघून गेलेली असावी. आणि आपल्या घरातल्या लेकराची भीती निघून गेलेली असावी. आता पेपर कुणाचे चालू आहे सध्या? 10वी आणि 12वीचे. आणि मग 12वीचे पेपरला आपले पोर आहेत. आपल्या पोरावर आपला असं वचक पाहिजे का? इथं बसून राह, येच खाय आणि अभ्यास आहे आणि चांगला अभ्यास कर. आणि जर तो पास झाला नाही ना मग मी तुझ्याकडे पाहतो. या घरातल्या बापाचा ट्रॅक असावा का? बोला. आणि म्हणून आमच्या ह्या पंचमहाभूताचं मोबाईल, ज्याला 72,72,07,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या आहेत महाराज, हा निर्माण केलं माझ्या बापानं आणि माझ्या आईनं. याच्यामधलं ब्लड, याच्यामधली मज्जारज्जू, मज्जातंतू, हाड, रक्त, मांसपेशी, हा मोबाईल तयार केला माझ्या आई बापानं. याचं स्क्रीन गार्ड टाकलं आमच्या आईनं. पण याच्यामध्ये चिप म्हणजे ममयोंसे जीवलोके, याच्यामध्ये जी चिप आहे ती चिप म्हणजे भगवंत आहे. मग हा मोबाईल तयार केला, याच्यामध्ये सॉफ्टवेअर ज्या कंपनीनं केलं त्या कंपनीचे सॉफ्टवेअर राहतात का नाही? यूट्यूब, फेसबुक, फोन पे, गुगल पे. हा मग माझ्या आईनं माझ्या बापानं हा मोबाईल तयार केला. जे माझ्या माय बापाच्या मोबाईल मध्ये जे सॉफ्टवेअर आहेत ते सॉफ्टवेअर याच्यामध्ये ऑटोमॅटिक येतात. माझा बाप जर एका खोक्यात पडेल असा जर असेल तर परिणाम लेकरावर आहे होतो नाही, 100% होतो. बीजतैसी फळे येते तयार, बीजतैसी फळे येते तयार.
तैसी फळे येते तयार लिंबाची आधार. आणि पुन्हा एक लक्षात आहे बाबा, अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे ऐसियाचा संग दे नारायण हो लावा वचन जायांची मोठी गंमत आहे. त्यानं माझ्या घरात यावं, काय म्हटलं मी अरे का, त्यानं माझ्या घरात यावं नवे नवे, त्यानं माझ्या टोपल्यातले भाकरी खावे बरं काय, त्यानं तुमच्या घरात यावं, तुमच्या पदाराला पकडून सांगावं अगं आई 2 दिवसापासून उपवासी आहे ग, काहीतरी खायला दे ना, असं त्यानं तुम्हाला म्हणावं. तुमच्या घरामध्ये भगवंतासारखे पोरं जन्माला यावेत, तुमच्या घरामध्ये देवीसारख्या मुली जन्माला याव्यात. मला सांगा महिला मंडळ, चिमणीनं जो खोपा येईनला, तुम्ही चिमणीचा सुगरणीचा खोपा पाहिलेला आहे का? पाहिलं. अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखील साठी तिने जीव झाडाले टांगला, तिची इवलीसी चोच, तिची इवलीसी चोच, तिचं हात तेच पाय, तुले दिले रे देवाने 2 हात 10 बोटे. बरं चिमणीनं कुठे इंजिनिअरिंग केली? खोपा शिकायला गेली पुण्याला, खोपा शिकून आली. तिच्या ब्लड मध्ये भिनलेला गुण आहे, रक्तात भिनलेला गुण आहे महाराज. आणि परमार्थ सुद्धा त्याची पुढे चाले बीजाची, रक्तात भिनवतो गुण परमार्थ. माय बापांनो अनर्थ बाजूला काढतो, त्याचं नाव परमार्थ. परमार्थ म्हणजे माया लय पाठ झालेलं आहे ना, मी कोणला तर म्हणजे मी कोणला तर भजनाला ऐकत नाही असं नाही महाराज. परमार्थ भिन्न, रुचणं, पचणं, समजणं, परमार्थामध्ये लीनता प्राप्त होणं. परमार्थ सगळ्यात महत्वाचा आणि मोठा गुण आहे लीन. आपली जरी चूक असली किंवा समोरची जरी चूक असली तरी त्याला आपण माफ करणं म्हणजे हे आपलं परमार्थाचं मोठं पण आहे महाराज. आणि समोरच्याला जर माफ केलं तर आपल्या इथं बीपी राहत नाही, झोप येते टपक्यान. ज्या माफ किया जाऊन दे, जा इसरून जाऊन दे, हा परमार्थामध्ये वारकऱ्यात असलेला गुण आहे महाराज. परमार्थ काय शिकवतो महाराज? एक जणांनी विचारलं परमार्थ धन देतो का? धन नाही देत, ध्यान देतो. ज्या घरामध्ये ध्यान प्राप्त झालं त्या घरामध्ये धन प्राप्त झालं. आणि म्हणून जीवन जगत असताना पक्षांचा जर विचार केला ना आपला जर विचार केला तर फार मोठी तफावत आहे, फार मोठी तफावत आहे. नाथबाबा सांगतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहते. ते एवढं सुंदर खोपा विनते आई ती चिमणी, एवढा भारी करते. तिचा स्पोर्च बेडरूम पासून किती लांब राहतो. तिचा स्पोर्च बेडरूम मध्ये येण्याची स्पोर्च 1.5 फूट बरोबर आहे ना. आणि विहिरीच्या पार शेंड्याला खोपा विनती. का शेंड्याला खोपा विनती? तिला माहित आहे माझा दुश्मन सरपटणारा प्राणी आहे, तो फांदी फांदीनं येईल आणि त्याला जर माझे पिलं खायचे असले तर त्याला फांदी सोडून किती फूट खाली यावं लागेल? 1.5 फूट. आणि पुन्हा पिलाजवळ यायचं ठरलं तर पुन्हा किती फूट वर यावं लागेल? 1.5 फूट. 1.5 3 फूट जर फांदी सोडून सापला टाकला तर साप त्याच्याच वजनानं खाली पडतो. म्हणजे ही सुगरणीची कारागिरी, किती टेक्नॉलॉजी आहे. आणि मग मला सांगा आई, त्या सुगरणीचे किंवा चिमणीचे पिलं मोठले झाले ते खोप्या करता भांडणं करते का ग आक्का? आक्का खोप्या करता थोरल्या पोराने लाण्या, थोरल्या पिलाने लाण्या पिलाला असं गोळ गोळ घेतलं घेतलं. आपले पिल्ल आपले एवढं जरी थोरल्यान जर 4 वर्षे जर खाल्लं ना एवढं, तर थोरल्याला मरूपर्यंत लहाना म्हणतो मस खाल्ला ना तो, मस खाल्ला. मग मला सांगा आपल्या पिल्लाला नेमके आपण काय दिलं जे पक्षी देतात पण आपण देऊ शकत नाही? काय दिलं आपण आपल्या पिल्लाला?
तुम्हाला गरुड माहित आहे? गरुड पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसुनी, गरुडावर बैसुनी माझा ये ओ विठ्ठले माझे, ये ओ विठ्ठले माझे माव. गरुड माहित आहे? गरुडाची मंडळी गरुडीन आणि महिला मंडळ पुरींनो जरा लक्षपूर्वक काय करे. गरुडीन ज्या वेळेस लग्नाच्या वयात येते, जरा ऐका बरं का. डीएड बीएड बीपीएड लॉ DHMH इंजिनियर जास्त शिकलेले पडू नयेत. ते फक्त एवढंच म्हणतात बॉ लोकांचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकीन, पुण्य म्हणजे भूलथाप. लक्षपूर्वक ऐका. गरुडीन ज्या वेळेस लग्नाच्या वयात येते त्यावेळेस आपल्या चोचीतून विशिष्ट प्रकारचा आवाज काढते आणि तिथं 5-7 गरुड तिच्या भोवती गोळा होतात आणि ती त्या गरुडाची परीक्षा पाहते. महाराज आपल्याला आयुष्यभर साथ कोण देईल? बरेचसे आताच्या आपल्या माणसात गरुडनीच्या बापाने निसता गुंठ मंत्री पाहिला, पण गुंठ मंत्री निष्ठा येऊन येऊन येणार कोण? क्या बात आहे. घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 3-3 पिणं. महिला मंडळ जरा लक्षपूर्वक आहे का. तुमच्याकडे किती प्रॉपर्टी, किती जमीन आहे, किती गुंठा मंत्री आहेत, किती रोटच जमीन आहे तुमची, तुम्हाला किती पंप आहे, किती JCP आहे, आणि किती पोकल्या नाही, किती बँक बॅलन्स आहे, याला कोणीही विचारित नाही. तुमच्या घरामध्ये किती विचाराचा बॅलन्स आहे याला फार मोठं विचार. कोणी विचारित नाही तुमच्या प्रॉपर्टी. काही म्हणतात मगारपट्ट्यात 4 बिल्डिंग आहेत. म्हणलं मग ते म्हण तरी पोरत जमाना. म्हणलं किती वय? ते म्हणे 42. म्हणलं मज कावळा किराळगडी ठोला तो घरात. व्याप थिंकिंग, व्याप कल्चर, तुमची विचार प्रणाली कशी आहे, तुमचं राहणीमान कसं आहे, तुमचं दैनंदिन जीवन कसं आहे, माय बापांनो याच्यावर तुमची क्वालिटी ठरल्या जाते. तुम्ही जगताय कसं, तुम्ही वागताय काय, तुमच्या घरामध्ये परमार्थ आहे का, आणि तोही समजलेला आहे का. परमार्थ म्हणजे जे हरी मारला खेसांग गेला घरी. परमार्थ म्हणजे बाह्य स्वरूपाचा नाही, अंतर स्वरूपाचा आहे. पिकलिया सेंद कडूकडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे, कामक्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि म्हणून अवधान द्या जरा माय बापांना. ती गरुडीन वयात आल्यानंतर विशिष्ट प्रकारचा आवाज चोचीतून काढीत आणि 5-7 गरुड तिथं गोळा होता. आणि ती गरुडीन आपल्या होणाऱ्या मालकाची परीक्षा पाहत असते. काय परीक्षा पाहते? आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळील का, शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळील का. कारण की पती पत्नी कसे असावेत जरा लक्षपूर्वक ऐका बरं का महाराज. काही घरामध्ये पती पत्नी असं जगतात, पत्नी म्हणते माझं जीवन तुमच्या करता आहे. काही घरामध्ये असं राहतं, पती म्हणतो माझं जीवन फक्त तुझ्या करताय, जगायचं तर तुझ्या करता, मरायचं ते तुझ्या करता, पण तिचं नसतं ना याच्या करता. माझा म्हणण्याचं लक्षपूर्वक मतीत अर्थ लक्षपूर्वक आहे का. काही बायका म्हणतात मी फक्त तुमच्यासाठी, पण तो म्हणत नाही ना मी तुझ्यासाठी. काही म्हणतात माझं जीवन तुझ्या करता, काही म्हणतात माझं जीवन तुझ्या करता, काही म्हणतात जे ज्योतिबा फुल्यासारखे सावित्रीबाई फुले सारखे असतात. वा वा. म्हणले ज्योतिबा सावित्री, हो ज्योतिबाचं सावित्रीचं एकच, माझा श्वास तो तुझा श्वास, तुझा श्वास तो माझा श्वास. राज छत्रपतीच्या माई राजमाताची जाऊ आणि राजशहाजीचं जीवन जसं आहे, माझा श्वास तो तुझा श्वास आणि तुझा श्वास तो माझा श्वास. माझं दुःख ते तुझं दुःख आणि तुझं दुःख ते माझं दुःख. याला जोड्या म्हणतात बरं का. आणि जोडी ज्या वेळेस हार्टबीट एक होतं ना, हार्टबीट कळतंय ना तुम्हाला, हे 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 धग 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 धग. याला काटा खुडला का तिची इथं धगधग होती आणि तिचं रक्त निघलं का याची धगधग होती. याला म्हणतात हार्टबीट एक. हे
राजशहाजी आणि राजमाता जिजाऊचं हार्टबीट एक आहे. हे काय हे आज डोक्यावर आम्ही घेऊन उतर महाराज इथं ठेवतो ना. हे एक राजा नसतात बाबा नसतात तांबे बाबा. महाराज विभूती जन्माला यायला बापही तसाच लागतो आणि आईही तशीच लागते. बापही तेवढ्या क्वालिटीचा आणि आईही तेवढ्या क्वालिटीची. कृष्ण जन्माला यावा त्याच्याकरता देवकी असावी वसुदेव असावा. हे 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 एक झालेलं असलं पाहिजे. आता आपल्या घरात व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या नादानं पतीचा पत्नीवर विश्वास नाही, पतीचा पत्नीचा पत्नीवर पतीचा विश्वास नाही, एकमेकांचे विश्वास नाही. नाशिक परिसरामध्ये 16,000 नवीन जोडप्यांचा डिवोर्स झाला साहेब. केवळ कशामुळं? डिवोर्स झाला 16,000 जोडप्याचा. असू नका. आपल्या घरात आपल्या मंडळीचा आपल्यावर किती विश्वास आहे आणि आपल्या घरात आपल्या पतीचा आपल्यावर किती विश्वास आहे. ह्या विश्वासाच्या पोटी प्राप्त होत असतो विवेक. दोघा पती पत्नीचा जर विश्वास असेल एकमेकावरती त्यांच्यापासून निर्माण होणारी जी संतती आहे ना महाराज, ती संतती साधी नसती. ती फार ब्रिलियंट असते. दूरदृष्टिकोन असतो. भूत भविष्य वर्तमान काळ त्याच्या नजरेत बांधून पडलेला असतो. नाही तर आपल्याकडे नुसतं मग जिसची छान नजरेचा बाणा तिरे कमाना. माई अय अक्का अय सकुबाई ठकुबाई रंगुबाई गंगुबाई मोठ्या का भीमावशी आबाई खबाई संगीत काकू पार्वता मावशी द्वारणा काकू आणि तुम्ही बी तुम्हाला बी सांगतो तुम्ही बी लय नाटक नका करी जाऊ. पेल्यावर तुम्ही उलटी सायकल चालिता. होय आपल्या घरात आपलं पोरग कुणाबरोबर फिरतं हे ज्या बापाचं लक्ष आहे तो बाप होण्याच्या क्वालिटीचा आहे महाराज. लक्ष परत एकदा लक्षपूर्वक आहे का माझे शब्द. बाप झाल्यावर बापपणाचा अनुभव प्राप्त व्हावा का बाप होण्याच्या अगोदर बापपणाचा अनुभव असावा. शब्द लक्षात आले. बाप झाल्यावर बाप पण लेकरामध्ये असावं का बाप व्हायच्या अगोदर बाप पण आपल्या पोरामध्ये असावं. याच्या घर कळलं का नाही तुम्हाला. बरे जाऊन द्या. तुमच्याकडे आई आधी का लेकरू आधी. नक्की आमच्याकडं अगोदर लेकरू आणि मग आई. तुम म्हणता ना तो काही कसं काय बोलतो पण जिला लेकरू होत लेकरू होऊन द्यावं लागत आणि ते लेकरू तिला आई म्हणत. अगोदर लेकरून मग आई. नाहीतर मग जिला लेकरू नाही तिला बाई म्हणतात. आणि म्हणून अवधान द्या माई. गरुडीन आपल्या होणाऱ्या मालकाची परीक्षा कशी पाहते. अंगठ्या जाडीची काडी ती चोचीत पकडते आणि गगन भरारी घेते. 5-7 गरुड तिच्या पाठीमागे उडत असतात आणि मग ते असे वरती गेल्यानंतर वर्ण काडी सोडून देते. काडी जोपर्यंत दिसते तोपर्यंत गरुडाने झेप मारायची नाही. पण ज्या वेळेस दिसायची बंद झाली का त्यावेळेस वर्ण सुसाट वेगाने खाली यायचं आणि वेगानं खाली आला की काडी खाली पडायच्या ती उचलायची. आणि जो उचलेल तो परीक्षेत पास झाला. बाकीच्याने बाद व्हायचं आणि बाकीचे निघून गेले रे गेले. ही गरुडीन पुन्हा त्याची परीक्षा दिवसातनं 2दा पाहते. ती म्हणली पकडली असन 6 जणाच्या तावडीतून एकदा. 6 जणाच्या तावडीतून पकडले असेल पण आता पकडतो की नाही बघावं म्हणून एकट्या करता काडी सोडते. ते पुन्हा सुसाट वेगाने खाली जाताना पकडतं. दिवसातून 3 वेळेस जर काडी पकडली तर त्याच्या बरोबर ती लग्न करते. का काडीचा प्रयोग केला. कारण की त्यांच्यात एक नियम आहे. गरुडाची शिकार करत असतो. गरुड काय खातो. गरुडाचं आवडतं खाद्य काय असं आहे. साप. सापात नेमकं कोणता साप. या तडातला का नाडातला. नाग सगळ्यात विषारी आहे महाराज. नागावर झडप मारतं ते.
आणि उचलतं, नागाला वळवळ सुद्धा करू देत नाही. आणि लक्षपूर्वक आहे का, जर अनावधानाने वळवळ करून जर त्याच्या पंजातून नाक सुटलाच तर परत नियम आहे गरुडाचा, खाली पडायच्यात उचलायचा. जर उचलला तरच शिकार करायची, नाही तर हातातून पडला आणि जमिनीवर पडला पुन्हा त्यानं चोच सुद्धा लावायची नाही. हा नियम आहे गरुड जातीचा. तसा माणसाचा नाही. मग आजी म्हणायची ज्ञानेश्वर, मी म्हणलं काय, त्या पाहुण्याच्या नादी नको लागू. मी म्हणलं कमून, त्या पाहुणा म्हणे थोकल्याला थोका चाटीतो. डोक्यात आलं? तसं गरुडाचं नाही बरं. एकदा शिकार पडली पुन्हा तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि मग तो गरुड आणि गरुडीन लग्न करतात. लक्षपूर्वक आहे का. आणि कुठंतरी समुद्राच्या कडेला एखादा डोंगराचा कडा असतो 2-3 हजार फूट. त्या डोंगराच्या कडाला एक उगवलेलं काटेरी झुडूप असतं. काटेरी झुडपाची फांदी समुद्रावर गेलेली असावी. खाली 2-2.5 हजार फूट समुद्र. त्याच्यामध्ये गरुडीन अंडे घालती. गरुडनीचे पिलं बाहेर निघतात. छोटे छोटे पंख त्याला फुटले का गरुडीन काय करते माहिती आहे का महाराज, वरूनच ते पिल्लाला सोडून देते. खाली किती हजार फूट समुद्र आहे? 2-2.5 हजार फूट समुद्र आहे. पिलू मरणाच्या आकांतानं आपले छोटे छोटे पंख असे हलवतो. मरतो की काय, जातो की काय, पडतो की काय, आता मरल, आता पडल. पण समुद्रात पडायच्या आत त्याचा बाप वरून येतो आणि पटकन त्याला उचलतो. ही गरुडनीनं लग्नाच्या अगोदर घेतलेली परीक्षा आपल्या नवऱ्याची. कारण की गरुडनीनं 15 दिवसानंतर आपल्या पिलाच्या पंखामध्ये बळ भरायचं कार्य चालू केलं. कुठून टाकलं पिलू? 2000 फुटाहून खाली टाकलं. तुम्ही तुमच्या पिलाच्या डोक्यात विचार भरायचं कार्य कितव्या दिवसापासून चालू केलं? हा, तुम्ही कितव्या दिवसापासून तुमच्या पोरांची विचार तुम्ही बळकट करायला सुरुवात केली? तुम्ही फक्त एवढंच, मा पोरगा अख्ख एक कोंबडी खात. आणि एखाद्या कोंबडीच्या माग लागलं का गपकन उचलून आणतं महापोर. तुम्ही फक्त एकच लाडवलं. माया पोरासारखी मोटरसायकल कोणी नाही चालीत बाबा. असा करत मी ना हू करत. एक दिवस डांबरीहून भरून आणलं कोरेनी. तुमच्या पोराला तुम्ही काय देतायत? महिला मंडळ. तुम्हाला माहित आहे तुमचं पोरग कोणाबरोबर फिरतं? तुम्हाला माहित आहे तुमच्या पोरांचे मित्र कसे आहेत? परत तुम्हाला माहित आहे तुमच्या मुलींच्या मैत्रिणी कशा आहेत? तुम्ही काय देतात पोरांना? काय दिलंय तुम्ही तुमच्या पोरांना? काय देणार आहेत तुम्ही तुमच्या पोरांना? महाराज, जे पक्षी देऊ शकतात ना ते माणसं अजिबात देऊ शकत नाही. जे पक्षाला कळालं ना ते माणसाला अजिबात कळालं नाही. माई, टिटवीला मरण कळालं. मरण. टिटवी माहित आहे? टिटी. तुम्ही खुरपायला बसला, घास कापायला लागले किंवा कापूशीची ता नाही तर कांदे लाविता आणि तुमच्या डोक्यावरून टिटवी कडकडून गेली. तुम्ही काय म्हणता? बाई कोणतरी पाहुणे येते काय काय नो. मग काय म्हणता तुम्ही आजी? कोणीतरी जाणार ग, पाहुणा जवळचा जाणार ग. कोणी सांगितलं महाराज? एका ग्रामामध्ये जाऊन पायामध्ये खडा धरून एक नदी तीर पाहून टिटवी करीत तसे शयन. टिटवी यमाची तराळीन. तड 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 टिव 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 आणि टिटवी यमाची तराळीन. टिटवीला मरण कळालं. म्हणले नाथ बाबा म्हणून म्हणलात पक्षी अंगणी उतरती. जे पक्षाला कळालं ते कोणालाच नाही कळलं. पुन्हा लक्षपूर्वक आहे का माय बापांनो? कावळ्याला जे कळालं ते मला. आता तुमच्या दारात झाडावरती कावळा येऊन बसला बरं का आजीबाई. आणि आजीबाई म्हणू लागली सुनाला, सुनबाई. काय आत्या?
माझ्या मते पाहुणे घराला येणार आहे, काहीतरी व्यवस्थित सडा रांगोळी संवर्जन कर, गादीवरचं बेडशीट बदलव, उशीच्या खोळा बदलव, स्वच्छ कर. आता सून म्हणू लागली ना म्हातारीकडं ना मोबाईल ना लॅपटॉप ना व्हॉट्सअप ना फेसबुक. कसं कळालं म्हातारीला पाहुणे येणार आहेत? आणि मग सून म्हणू लागली आमच्या म्हातारीचं वय झाल्यामुळं डोक्यात चालली म्हातारी. आणि 4-4:30ला पांदीच्या रस्त्यातून पाहुणे येताना दिसले. आणि मग सून गरबडी फरा 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 झाडून घेतलं, बुशीच्या खोळी बदलल्या, बेडशीट बदललं. आणि बर का सरपंच साहेब, चहा केला आणि पाहुण्याला दिला. आणि सुनबाई शेजारच्या मंगल काकूकड गेली आणि मंगल काकूला सांगू लागली, बाई आमच्या म्हातारीकडं ना मोबाईल ना लॅपटॉप ना फेसबुक. काय झालं? सकाळी म्हातारी मला म्हणली ना, काय पाहुणे येणार आहे सुनबाई, सडा संवर्जन कर. पण मला वाटलं म्हातारीचं वय झालं म्हणून म्हातारी कुठं बडगळती. पण आले ना बाई पाहुणे. कोणी सांगितलं म्हातारीला? पहिल तो गावो कोकता आहे, पहिल तो गावो कोकता आहे. शकून गे माई सांगता आहे, शकून गे माई सांगता आहे. पहिलं तो गिकावो कोकता, पहिलं तो गिकावो कोकता. शकून गे माये सांगता, शकून गे माये सांगता. उड रे काबू तुझे सोन्याने मिळवीन पाव. उड रे 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 काबू तुझे सोन्याने मिळवीन पाव. पाहुणे पंढरीराव घराकडे येती, पाहुणे पंढरीराव घराकडे येती. पहिल तो गे काबू कोकता आहे, पहिल तो गे काबू कोकता आहे. शकून गे माये सांगता आहे, शकून गे माये सांगता आहे, शकून गे माये सांगता आहे. पहिलं तो गिकावो गे माये सांगता, शकून गे माये सांगता, शकून गे माये सांगता. पहिलं तोगे गाव कोकण आहे. आजीबाई कावळा कोकतो का वळडतो? वळडतो. आणि कोंबडा मग माऊली कोणता कावळा कोकायला लावितेत? पहिलं तोगे काऊ कोकत आहे, कावळा नाही कोकत महाराज. कावळा वरडतो आणि कोंबडा कोकतो, पैसे मागतो. पैसे कशाला? पोरा तुम्हाला आहे का माहिती? यांना नाही माहिती आहे. तुम्हाला आहे का बाई पोरा माहिती? कोंबडा कोक नाही, तुम्हाला बी नाही माहिती. तुम्हाला अंगी माहिती आहे का? अंगी 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 घालायची अंगी तुम्हाला माहिती आहे? अंगी माहित नाही. जगा फरक फरक. हा त्याला जुना शब्द आहे बाई अंगी. आणि डोक्यात राहून द्या. हा असो काही काही हरकत नाही. तरी भी मला बऱ्याच बाया म्हणते ना बाई बारकाल्या पोरील काही इजरीत लय बारा तर दिसतो बाबा बी. हा
आणि 12चा म्हणजे सी नाही महाराज. त्याचा उलगडा करून सांगू का तुम्हाला? तुम्ही आता मकर संक्रांतीला ओवसलं का सुगड्यात आणि बोळक्यात, आणि त्याच्यात किती प्रकारचा वावसा घेतला? हा, वर वसाच्या गंडोऱ्या आणि जांबाच्या फोडी, पुन्हा गावाच्या वांब्या, हावरी, ऐकणं घेतलं का नाही? 12 प्रकारचे घेतले, 12 प्रकारचे. कॅलेंडराला महिने किती आहे दादा? 12. मागचे पटांगणात बसले. राशी किती आहेत? राशी नाही तबा तुम्हाला यायच्या तुमच्या पुढे डोकं फोडून घेऊ का? मी त्यांना विचारलं येणे वजन मध्ये पिळकायच. राशी किती आहेत? पलीकडे मंडपाच्या बाहेर बसलेली 12. तुमच्याकडे माणसं बाजूला बसत आहेत का? काय झालं? आमच्याकडे बया माणसं बाजूला बसत आहेत. असं ज्याला समजलं नसन त्याने पोटभर जेवून जा. ज्याला कोणाला समजलं नसन त्याने रेटून जेवून जा. बाकी काय हिने डोकंच लावू नका याला. हो, राशी 12, कॅलेंडर महिने 12. आता बापुरी हो तुमच्यासारखं घड्याळाला आकडे किती राहते? 12. आता म्हाताऱ्या बायांना तुम्हाला बाळण झाली आणि त्याला त्या बाळतनीला किती दिवशी बाहेर काढीत येतं खोलीच्या? 12. उकांड्याजवळ न्यायचं, दगड मांडायचे आणि तिथं हळदी कुकू व्हायचं. त्या बाळतनीला म्हणा चाल हळूच चाल बाई, उमरा हळूच बोला ठेव आणि चाल असं. आणि तिथं दगड त्याचा हळदी कुकू आणि ते बाळातीन म्हणायचं बाई याच्या पाया पड. बरोबर आहे की नाही? किती दिवशी बाहेर काढली बाळातीन? मग 12व्याच का? कॅलेंडराला महिने 12च का? घड्याळाला का आकडे किती? 12. पलीकडचे पाहुण्यांनो राशी 12च का? तुमच्याकडं महाराज जास्तीत जास्त महाराज लेकराची बारी गाजीत येत का तिरी? भजन कोणत्या दिवशी राहत? 12. बारीच्या दिवशी. मग बारीच्याच का 13व्या दिवशी का नाही? सरपंच श्राद्ध केलं आजीबाईचं कितव्या महिन्यात? 12व्या. 12व्याच महिन्यात का 13व्या का नको? आपली एक म्हणजे बऱ्याच बाया म्हणत्या बाबाची नजर लय 12 बापाची आहे. मग 12चीच का 13ची का नको? 12ची शिवी नाही महाराज. याला जन्माला येण्याकरता 12 महिने लागतात आणि इथून जाण्याकरता सुद्धा 12च महिने लागतात. म्हणले 12 महिने कसं? सायन्स तर सांगतं 9 महिने 9 दिवस. 12 महिने तू कुठून आणलं? कारण की आईकडे जाण्याच्या अगोदर हा जीव बापाकडे 3 महिने असतो. 3 अधिक 9 बरोबर 12. बीजाची शुद्धता आणि शुद्ध बीज होण्याकरता बापाकडे 3 महिने ब्रह्मचर्य व्रताचं पालन लागतं. त्यावेळेस घरामध्ये वॉरियर पोरगा जन्माला येतो. त्यावेळेस घरामध्ये किंग पोरगा जन्माला येतो. त्यावेळेस घरामध्ये क्लास 1, क्लास 2, SP, कलेक्टर, कीर्तनकार, मृदुंगाचार्य, हार्मोनियम वादक, गायनाचार्य, चांगल्या प्रकारचं राजकारण करणारा, चांगल्या प्रकारचा समाजकारण करणारा, चांगल्या प्रकारचं शेती करणारं पोरग आपल्या घरात जन्माला यावं याच्या करता बापही तसाच असावा. हो तेच ना. आणि मग कोणी जर म्हणलंच तुला 12चा आहे तर त्याला म्हणायचं मी 12चाच आहे. आता मकर संक्रांतीच्या त्या भोगीच्या दिवशी तुमच्याकडे भाजी बनवतात. कोणती राहते ती? खेंगाट. बरोबर आहे की नाही? इकडे तुमच्याकडे खेंगाट म्हणतात, पण इकडे नगर जिल्ह्यातलं कोणी आहे का आमच्या? हे शेवगावचे आहेत. आता त्याला काय म्हणतात आपल्या तिकडे त्या कालोनाला? 12 बापाचं. या बाय प्रूफ आहे डायरेक्ट. आमच्या तिकडं 12 बापाची भाजी म्हणतात.
आणि म्हणून याला जर कोणी बाराचं म्हणलं तर राग येऊ देऊ नका. आणि म्हणून मायबापांनो हे कळलं ना, आता बाराचा उलगाडा झाला ना, झाला की नाही. आणि मग म्हणली आमच्या म्हातारीला काहीतरी चेटूक येत. आणि म्हणलं म्हातारीला चेटूक नाही येत, म्हातारीला कावळ्यानं सकाळी सांगितलं पाहुणे घराला येणार आहेत. आपला विषय इथं चालू आहे महाराज. कारण की कावळ्याला जे कळालं ते कोणाला नाही कळालं. मग कावळा कोकोतो का वरडतो, कावळा वरडतो आणि कोंबडा कोकोतो. हो. आणि कावळा महाराज सरळ चालवतो का वाकडा. तुम्ही कावळा चालताना पाहिला का उड्या मारताना पाहिला. कावळा चालत नाही, कावळा उड्या मारतो. बरं सरळ मारतो का तिरक्या मारतो. सरळ नाही, कावळाचा तिरकाट. कावळ्या तिरकेच आहे. ज्यांना ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद देईन मी. ज्यांना काही समजलं नाही त्याने भात आणि वरण खाऊन जा. हो, कावळा तिरकाच आहे. हो. आणि कावळ्याला पुन्हा माऊली सांगतात दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. म्हणजे कावळा दहीन भात खात नाही महाराज. कावळा दहीन भात खात नाही. व्हेटेनरीचे डॉक्टर असतील म्हणजे पशुचिकित्सक इथं जर असतील तर लक्षात येईल. कावळ्यांमध्ये ऑलरेडी उष्णता भरपूर आहे आणि कावळा दही खात नाही पित व्हायला. त्याच्याकडे ओरिजिनल दही तुम्ही पहा वडा झाडाखाली बसून, ते जर नाही दही टाकलं वरून हा पांढराच आहे. हो, दही त्याच्याकडेच असन ते खाईन कशाला. बरं आंबिया डहाळी आणि फळे चुंबी रसाळी. कावळ्याचं सीजन आंब्याचं का लिंबुळ्याचं. कावळा आंब्या खातो का लिंबुळे. मग कोणता काम कावळा आंबा खातो. माऊलीला कोणता कावळा सांगायचा. आणि दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. कावळ्याला तोंड आहे का चोच आहे. मग कोणत्या कावळ्याला तोंड आहे बाबा. हा भंग आलो तुम्ही पुन्हा कधीतरी घेऊन जाईल महाराज. पण कोणत्या कावळ्याला तोंड आहे. ज्याला चोच आहे त्याला तोंडाची भाषा. उडरे उडरे कावून तुझे सोन्यानं मढविल पाहू. कोणता कावळा तर काक भ्रशुंडी. काक भ्रशुंडी कावळा. आणि त्या कावळ्याला मायबापांनो महादेवानं भगवान प्रभू रामचंद्रजीच्या काकभ्रशुंडीजीला दर्शनाला नेला होतं. तो काकभ्रशुंडी तो कावळा. हा कावळा नाही. ह्या कावळ्याला काही घेणं देणं नाही मायबापांनो. कावळा जखम दिसन तिथं टोच मारायचं काम हा कावळा करत असतो. म्हणून हा कावळा माऊलीला सांगायचं नाही कावळा तो आहे. म्हणून पुन्हा लक्षपूर्वक ऐका. मरण कळालं असेल ते कुणाला पक्ष्यांमध्ये तर त्या पिंगळ्याला कळालं महाराज. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काढले तरी दुसरा येईल. हे जरी नाही काढले सरती शेवटी बा काळ बांधून नील. सरती शेवटी बा सरते शेवटी बा काळे बांधून नेईल. सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचे कैवाज होईल. 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 पिंगळा 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 महद्वारी. बोली बोलत देखा पिंगळा महद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोले तो देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महद्वारी. बोली बोलत देखा पिंगळा महद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोले तो देखा. पिंगळा महाद्वारी दौड फिरवितो डुगडुग ऐका. दौड फिरवितो डुगडुग ऐका. ऐका ऐका ऐका. पिंगळा 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 महद्वारी. बोली बोलत देखा पिंगळा महद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोले तो
टाइम पाहायला किती वाजले म्हणून आता 11:30 वाजायला 11:30 वाजायला 1 तास टाइम आहे ना. काय मी काही चुकीच बोललो पोरींनो, इथून पुण्याला जायला 1 तास लागतो, इथून पंढरपूरला जायला 1 तास लागतो, इथून दौंडला जायला 1 तास लागतो, इथून बारामतीला जायला 60 मिनिटं लागते. पण किलोमीटर तर सारखेचे, मग कस काय? हे आबा यवत सारखं आहे, हे इकडं कोणचं आहे? बारामती सारखं आहे, दौंड सारखं आहे, इकडं फलटण. हा फलटणच नाही, सगळ्यांचं अंतर सारखं आहे. सगळ्या गावाला जायला 1-1 तास लागतो आणि यवतला जायला 60 मिनिट कस काय लागत असते? सांग, बरोबर आहे काय ते? हा मग वेळ सारखाच आहे का वेगवेगळा? सारखाच आहे ना. अरे लय हुशार आहे रे पोरगी. 1 फेटा वाळायला 1 तास लागतो धुतलीवर, तर 10 फेटे वाळायला किती तास लागतील? लय हुशार आहे रे पोर. भारी आहे ना महाराज. हे 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 बुद्धीची डेव्हलप आहे. मला काही मेकूड काढून म्हणले होते काय आपल्याला नाही सुचत बाबा. म्हणजे ब्रिलियंट संतती आहे, ब्रिलियंट मायबापाची ब्रिलियंट संतती आहे महाराज. ही ब्रिलियंट आहे. घरातल्या आईला आहार कळाला, बापाला आहार काय खाऊ घालावं हे कळालं लेकराला, माईला कळालं लेकराला काही खाऊ घालावं. कारण की लेकराची बुद्धिमत्ता मोरिष्टम. पोरं बुद्धीमध्ये हुशार असले पाहिजेत, हे फार महत्वाचं आहे. हो, पोरांनी काय खावं काय खाऊ नये. आता मला सांगा दादा, आता इथले तिथं बसलेले दादा 60 वर्षाचे का 65 वर्षाचे? 74 वर्षाचे. आता इकडं तुम्ही 80 वर्ष ओके झालं. बरं मला सांगा, बाई आहे ना, तो बाईच म्हणते ना, बाई म्हणते का अक्का म्हणते? बाई ना. हा बा, आता मग तू मग आजीची बाई. मला सांगा, तुम्ही तुमच्या लहानपणी चिमणी पाहिली ना, अशी चिमणी, ती तेवढीचे का आता पाहिली ती वाढलेली तेवढीचे? म्हणजे 60 वर्षापूर्वी तुम्ही चिमणी पाहिली, आता 80 वर्षाचे तुम्ही, तर 60 वर्षापूर्वी तुम्ही 10 वर्षाचे असताना चिमणी पाहिली, ती केवढीक होती अक्का? तेवढी. आता काही वाढली का? नाही. दादा तुम्ही कावळा पाहिला तुमच्या लहानपणी, तेवढाच आहे का 10 किलोचा झाला का दाकणाची लादाकणा? तेवढाच आहे. बदल माणसात झाला का पक्षात झाला? माणसं म्हणजे भले कदकण्याचे लदकण्या बाबा. फिटनेस कशाला म्हणायचं सांगू तुम्हाला? लक्षपूर्वक आहे का? फिटनेस उभा राहिल्यानंतर ज्याला आपले अंगठे दिसत येत म्हणायचं आपण फिटनेस मध्ये. आणि अंगठे जर दिसले नाही, ढेरी जर कुणी गेले बा अंगठे. पोटाचा प्रश्न सुटला ना, तर सुटलेल्या पोटाचा प्रश्न उद्भवतो. म्हणून घरामध्ये आहार बनवणारी स्त्री ही फार ब्रिलियंट असावी, शार्प असावी, हुशार असावी. आपल्या लेकराला काय खाऊ घालावं, आपल्या मालकाला काय खाऊ घालावं, हे ज्या घरातल्या महिलेला कळालं महाराज, त्या घरातली महिला समजायची राजमाता जिजाऊ आहे. त्या घरातली महिला समजायची तुकोबराईची जिजाऊ आहे. त्या घरातली महिला समजायची ज्ञानेश्वर माऊलीची रुक्मिणी आहे. त्या घरातली महिला समजायची कृष्णाची यशोदा आहे. आणि त्या घरातली महिला समजायची रामाची कौशल्य आहे. आहार घरात घालणं कळणं महत्वाचं आहे. नाही तर ठरलेलं गणित आहे, जैसी करणी वैसा फल. आज नाही तो निश्चित कल. बाबा तरुणपणे परमार्थ केला तर वृद्धपणे काम येतो. पक्षी तुम्हाला कधी बिघडलेले दिसले?
चिमण्या, कबूतर, पोपट, पक्षी नाही ना महाराज. जेवढे आपले पिल्ल बिघडलेले आहेत तेवढे कोणाचेच पिल्ल बिघडलेले नाही. आपले पिल्ल काय साधे आहेत का? लोकांच्या लग्नाला गेले तर आपल्या पिल्लामुळं दुसऱ्याचं लग्न 2चा टाइम असला तर 5ला लागत थेट. आपली पिल्ल काय सर नवरदेव जाणार नाही. हे आपले पिल्ल आहेत. आणि काही म्हणते जा बरं बाबा महाराज तुम्ही आले तर आणा बरं नवरदेवाला. आम्ही जरी गेलो महाराज येऊ नाही तर महाराजा बाप येऊ नाही, दोघं संघच येऊ. अजून 2 गाणे झाल्याशिवाय नवर ढळत नसतो. मला सांगा ज्या घरामध्ये अशी संतती आहे ती संपत्ती टिकून ठेवल का संपून टाकल? काही काही ठिकाणी लग्नाला गेल्यानंतर आता उचलायची प्रथा कुठून आली मला माहित नाही, पण 2 जणांना लगीन नवर तुमचं पोरगत नाही करीत ना असं? होय, तुमचं पोरग जर असं करीत असेल तर काय तुमच्या घरात कशाला डिमांड नाही. एक लक्षात ठेवा, काही काही फुकटे पोरं लग्न लागलं तोंडवर का फेस मारतात कुणास ठाऊक, पण माझ्या मते लक्षपूर्वक ऐका बरं का फेस मारतात? आपल्या संस्कृतीत नाही, आपल्या ग्रंथात नाही, आपल्या पंथात नाही. आपल्या आज्याच्या लग्नात मारला होता का आपल्या आजीच्या आणि आज्याच्या तोंडावर फेस? कोणी आपल्या आज्याला कोणी उचलून घेतलं होतं? मग हे आपल्या परंपरेत नाहीये, मग ही परंपरा कुठली? पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका. आमच्या तिथं मुस्लिम समाजाच्या साध्या गावंड्याच्या पोरीचं जरी लग्न असलं ना, गावंडी मिस्त्री, तरी त्याच पद्धतीनं होतं. आणि करोडपती मुस्लिम असला त्याच्या पोरीचं लग्न असलं तरी जे गावंड्याच्या पोरीचं लग्न होतं ना त्याच पद्धतीनं करोडपती मुस्लिमाच्या पोरीचं लग्न होतं. आपले तिथं आपल्याकडे पैसे झाले ज्यादा आणि नवरदेव नवरी त्या गोल याच्यात बसून येतो. आय रे आया बॉडीगार्ड काय पैशामुळे आपले संस्कार आणि संस्कृती बिघडवण्याचं कार्य आपण जर करत असाल तर आपला उपयोग काय महाराज? आणि म्हणून जीवन जगत असताना ज्या त्या रूढीं ज्या त्या परंपरा चालू आहेत ह्या समजून उमजून घ्या, मग त्याच्यातला आनंद कळेल महाराज. शेंडी का राखावी? शेंडी का राखावी महाराज? का राखावी शेंडी? ही शेंडी पूर्वी आपले लोक गायीच्या पावलाच्या खोरा इतकी जागा कटिंग करायची सोडून द्यायचे का? याचं कारण आहे, जरा पुन्हा एकदा ऐका. डीएड बीएड बीपीएड लॉ DHMH इंजिनियर जास्त शिकलेले पडू नयेत आणि ते फक्त एवढंच म्हणतात बुवा लोकाचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकीन, पुण्य म्हणजे भोलथाप. यांनी तावधान द्या, लक्षपूर्वक आहे. काही काही भाकराने पैसा कसा कमवावा एवढंच ज्ञान आहे, पण अध्यात्म परमार्थन साधू संत कळाले नाही. ते साधू संताला काही म्हणून मोकळं व्हायचं मला, काही म्हणून मोकळं व्हायचं. कोणी काही बोलावं साधू संताला, काही पण. त्यांनी जरा लक्षपूर्वक ऐका मायबापांनो. शेंडी का राखायची? कारण की या ठिकाणी ब्रह्मनाडी आहे, इथं ब्रह्मनाडी आहे. आणि ब्रह्मनाडी उन्हाळ्यामध्ये जास्त गरम होऊ नये आणि थंडीमध्ये जास्त गार पडू नये म्हणून पूर्वीचे लोक गायीच्या पावलाच्या खोरा इतकी जागा कटिंग करायची सोडून द्यायची. ब्रह्मनाडी का राखायची? इथली शेंडी का राखायची? याचं कारण, ही शेंडी म्हणजे पंचमहाभूताच्या मोबाईलचं टावर आहे. व्यासमुनीनं शेंडीचं एरियल केलं आणि जगाचा अभ्यास केला महाराज. एरियल आहे, एरियल आहे, एरियल. आणि म्हणून जे जे स्वार्थासाठी शेंड्या कापून फिरणाऱ्या माणसांनो जर अवधान द्या. सगळ्यात जास्त बाहेऱ्यापणा पुरुषात का स्त्रियात? मोठे महाराज पुरुषात. कारण काय? यांचं टावरच कट आहे महाराज, आणि यांचं टावर पॉवरफुल आहे. टावर कळलं? शेंडी यांचं टावर पॉवरफुल आहे. आणि परीक्षात जर पाहिजे असेल तुम्हाला याची, तर 10
बाय 10च्या खोलीत चारही कोपऱ्याला 4 बाया बसवा. इथं सखूबाई, तिथं ठकूबाई, तिथं रंगूबाई, इथं गंगूबाई. 4 कोपऱ्याला 4. आणि आपण चांगले कानातले पक्के माणसं मधी बसा, मशीन लावून बसा कानाचं. फक्त सखूबाई ठकूबाईला काय म्हणते आणि ठकूबाई रंगूबाईला काय म्हणते हे ओळखून दाखा. हे आपलं नुसतं असं आपल्याला काय उमदार. अरे तू बाहेर आहे तू डोकं लावू नको, कानही लावू नको. हे टावर पॉवरफुल आहे, कॅप्चर शक्ती जास्त आहे महाराज. म्हणून पुरुषांमध्ये जास्त बहिरेपणा आहे, स्त्रियांमध्ये कमी बहिरेपणा. याचं कारण आहे यांची ब्रह्मनाडी पॉवरफुल आहे. पुन्हा एकदा ऐका मायबापांनो, आपलेच लोक आपल्याच धर्माला नाव उठून मोकळे होतात ना. कोण कोण? मांग, महार, चमार, कुमार, तेली, धनगर, बंजारी, माळी, साळी, कोळी, मराठा, 18 पगड जातीतल्या लोकांनो, ज्या घरामध्ये हिंदू पद्धतीने विधी चालतो त्यांनी लक्षपूर्वक ऐका. काय मुलीनं लग्नाच्याच दिवशी अंगठ्याजवळच्या बोटात जोडवे का घालायचे? लग्नाच्या अगोदर का नाही? तुमच्या तिकडं लग्नाच्या दिवशी जोडवे घालतात का लग्नाच्या अगोदर जोडवे घालतात? पटकन सांगा, मला पाय खाली घ्यायचा आहे. हा, लग्नाच्या दिवशी. आमच्या तिकडं हिंदू समाजातली स्त्री अंगठ्याजवळच्या बोटात जोडवे घालते. इकडं बोला हा का नाही? हा. मुस्लिम समाजाची स्त्री अंगठ्याजवळच्या बोटात जोडवे घालते. इकडं ख्रिश्चन समाजाची स्त्री ह्याच बोटात जोडवे घालते. इकडं आमच्याकडे 10 कारखान्याची मालकीन असली, तिची जर सून लग्नात मध्ये चांदीचे जोडवे घालते. इकडं सोन्याचे का नाही? आणि ह्याच बोटात का? आणि लग्नाच्या दिवशीच का? हेही लक्षपूर्वक ऐका रे. याचं कारण काय? कारण की लग्नाच्या दिवशी तुमच्या पायात किती किती भाराचे जोडे होते? यांना दाखा, या वया दाखा, यांचे वय किती किती भाराचे जोडे होते? इकडून 6, इकडून 6. त्याचा आडकण वेगळंच आहे की नाही? चालताना टच 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 करत चालत होते. आता मला सांगा, पुन्हा एकदा सांगा मला माई, तुमच्या बया तुमच्या कोणत्या मैत्रिणीचं सिजर झालं का? बाळतपणाला आड नळली का कोणी? हा का तुमची मैत्रीण? हा का नाही मला सांगा फक्त. नाही आजीबाई तुमची, तुमच्या मागची तुम्ही कोणत्याच मैत्रिणी, बरोबर आहे की नाही? का का लक्षपूर्वक आहे का? त्यावेळेस दवाखाने नव्हते का? होते. मग तुमचे मी जोडी विचारले किती भाराचे? इकडून 6, इकडून 6, आडकण वेगळं. आता तुमचे आडकण आणि या नव्या पुरीचे जोडे बर का? जिच्या बोटात 3-3, 4-4 भाराचे एका एका बोटात चांदीनं मढवलेले हे बोट आहे ना, या बोटात चांदीनं मढवलेलं. कारण की ह्या बोटाचा आणि गर्भाशयाचा जवळचा कॉन्टॅक्ट आहे. ज्या स्त्रीच्या बोटामध्ये टपोरे जोडे, तिचं कधी सिजर होत नाही. जा नाही होणार. आणि ज्या स्त्रीच्या बोटात एवढं नुचकुल नुचकुल डोळे जोडे, सिजर झाल्याशिवाय राहणार. आपल्या प्रत्येक कृती मग विज्ञान आहे. पण हे विज्ञान कळण्याकरता तुका म्हणे पाहिजे जातीची येऱ्या गबाड्याची 7 दिवस तुम्ही महाच कीर्तन खायला पाहिजे. उडी बिडी नाही महाराज, क्या बात. माझच की नाही. आवाज नका काय आवाज, मी तुम्हाला काही म्हणलं का आवाज वाढा का काय? एका एका दिवशी एक एक विषय परफेक्ट सांगन. पुरुष सांगायला लागलो तो पुरुष कसा असावा हे सांगन. महिला सांगायला लागलो तो महिलाच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत तिचं स्वरूप, तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं चालणं, तिचं राहणं, तिचं खाणं, तिचं खाऊ घालणं. पुरुष सांगायला लागलो तर त्याची नजर मी जवळजवळ 2-2, 3-3 दिवस सांगत. नजर नजर नजरेचा परमार्थ, नजर कशी असते, कशी असावी आणि कशी नजर. आता परमार्थ गळ्याचा असावा का डोळ्याचा असावा, त्याच्याकरता चरण पहिलं महाराज पटकन बोलिया
हाती गुंतून राहत नाहीत पक्षी महाराज. माय बापांनो तसं आमचं जीवन असावं. गुंतागुंतीत गुतून नको. लय गुतून काय उपयोग? मध्ये मध्ये गुतलेलेच कोरोनात गेले. काही जण म्हणले बाबा आता आमचा जेवताना मग विषय झाला. चांगलेच का मरत येत बुवा. जे खडगुळ आहे जे वाईट आहे त्यांना तर काहीच होत नाही. आता कोरोनात मस्त वाटलं काही कोरोना झाला ना हे तिकडेच मराव. पण ते तिसऱ्या दिवशी राम राम घालायला आपल्या राम राम मी म्हणलं मेल नाही का? ते म्हणे मग आज काय मरू आम्ही. आणि आपल्याला वाटत होतं हे मरू नये ये नाही गावात तेव्हा ते मेले. याचं कारण काय तुम्हाला सांगू? जे गेलेत ना चांगले चांगले त्यांचा भोग भोगून झाला आणि ते मेले. आणि जे पुन्हा लय खटगुळ होते ते पुन्हा दवाखान्यातून घरी आले ना 25-25चा स्कोर असला तरी बाबा 8 कोरचा माणूस आपला वारकरी मेला राव. पण येणे आबा लोकांच्या जमिनी हडप केलेले ताकदी जीवन. 25चा स्कोर होता तरी जगला. मग देव खरा का खोटा असं आम्हाला म्हणले ना लोक. मी म्हणलं भाऊ जे 8चा स्कोर वालं जे गेलं कारण की त्याचं भोग संपला ते गेलं. पण यांचा आजूक राहिलेला आहे म्हणून यांना घरी पाठिलेलं आहे. यांना आजूक खरकून आगायचं. हो हे ठरलेलं आहे. जैसी करणी वैसा फल. आज नाही तो निश्चित कल. चांगलं करा 100% चांगलं होणार आहे. वाईट करा 100% वाईट होणार आहे. ठरलेलं गणित. म्हणून केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले ऐसे किती. कर्म चांगलं करा माय बापांनो. आणि कर्म चांगलं करायचं असेल तर आहार शुद्ध घ्या. आहार शुद्ध ज्या घरामध्ये असेल समजायचं महिला ब्लेंड आहे. ज्या घरातली महिला ब्लेंड आहे तिची जमीन शुद्ध आहे. का भूमीचे मार्दव ओंभाची लव लव क्या तैसे आचार गौरव. जमिनीचा लुसलुशीत मऊपणा उगलेलं पीक सांगत. चैतन्य पिकाचं तुमच्या घरातले लेकर तुमचा आदर्श तुमच्या लेकराच्या चेहऱ्यावर असतो. म्हणजे तुमचं येणारं पीक म्हणजे तुमचे लेकर आहेत. ह्या लेकराला चिमणेने कावळेने वलपटू नये आपल्या पिकाला. म्हणून आपलं पोरग ही कुणाबरोबर फिरतं याचं भान ठेवा आई. याचं भान ठेवा दादा. तरच तुमच्या प्रॉपर्टीला किंमत आहे. अन्यथा संपायला काही वेळ लागणार नाही. माझ्या गावात घडलेली घटना आहे. मग सांगू का नको सांगू? चांगलं शिकलेलं लेकरू चांगल्याच्या संगतीत फिरू द्या. निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपापले निष्पाप हात वरती करा बरं सर्वजण. अरे क्या बात है. आनंदी वाटायला लागली. पोपटी साडी घातलेल्या आजीबाई स्पोर्च मध्ये बसलेल्या तुम्ही. हा तुम्ही हात वर करा. हात वर. तुम्ही पोपटी साडी घातलेल्या तुम्ही. हा तुम्हीच हात वर करा ना. हा दोन्ही बी करा. इकडचे मला बघू. शीटर घातलेल्या तुमच्या शेजारच्या जे भीतीला चिटकून बसलेल्या अंगा त्या. हा वर हात करा. हात का जो करील माझ्या कीर्तनात टाळीची टाळा टाळी. कीर्तन झाल्यावर यम त्याला काउटाळी. हरी विठोबा रखुमाये
क्या बात है, यांच्याकरता एकदा बाद झालं ना आता कीर्तन आई. चालू द्या. हो ना, वेळ झाला आपला. मी तुम्हाला मगाशी नाही का म्हणलो 7-7 दिवस माझे कीर्तन ठेवत जाणार. नका 7 दिवस, पण आपलं 1 दिवस 2 दिवस असं मला एक कीर्तनाला ती एक तर वेळ पुरत नाही. एक विषय काढायला. आणि महाराज एक विषय गगनाला भिडलेला असतो. एक विषय गगनाला भिडलेला आहे. जे माहीत नाही ते सांगणं माझं आद्य कर्तव्य आहे. तुम्ही जे कधी ऐकलेलं नसेल हे सांगण्याचा प्रयास आणि प्रयत्न करत असतो मी. आणि म्हणून मायबापांनो, असं माझ्या मते आजचं कीर्तन पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करतो. बोलण्याचे वाजले किती साहेब? 11 वाजून. अरे बापरे, वेळ कसा गेला माहीत नाही. हो, आणि म्हणून मायबापांनो, सुंदर नियोजन, सुंदर साऊंडिंग, चांगल्या प्रकारची सप्ताह कमिटी या ठिकाणी जमलेले समस्त ग्रामस्थ, माता भगिनी, पुरुष वर्ग, आबालवृद्ध, परगावातून आलेले सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित, आमचे यवतचे महाराज मंडळी आलेले आहेत, गायनाचार्य, हे सर्व मृदुंगाचार्य, दीपकजी महाराज या ठिकाणी, भाऊसाहेब येते, ॲडव्होकेट येते, दुकान आहे त्यांचे, दुकान कापडाची पण दुकान, आणि एका जनार्दनी मांडीले दुकानं. आणि महाराज त्यांच्याकडे सगळे माऊली महाराज आहेत, सगळे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित, आमचे कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करणारे, रात्रंदिवस पळणारे 7-8 दिवस आहे का नाही, हनुमानजी ना. बरोबर आहे, त्यांचं हनुमान नावच रामाच्या कार्याकरता पळायचं म्हणजे त्याच्यात दोष नाही महाराज, ते नावच हनुमान आहे तर काय. आणि हनुमान या शब्दाचा अर्थ तुम्हाला जाता जाता सांगतो. हनुमान म्हणजे ज्याने मानाला हाणून पाडलं त्याचं नाव हनुमान. ज्याच्याकडे मानही नाही सन्मानही नाही त्याचं नाव हनुमान. जो करते हैं काम राम का, बलवे राम से पाते हैं, करते करते काम राम का, नाम अमर कर जाते हैं. राम नाम से प्रकट महिमा, सदा राम के काम की, जिस माला में राम नहीं हो माला है किस काम की. आसो काही हरकत नाही, पुन्हा एकदा बर का. हो, ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली दुबारा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली दुबारा. ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. नका, मी त्यांना इशारात विचारलं, हा हा, ते म्हणले म्हणजे केलं इशारा जाता जाता. काय काय भाव प्रागट्य आहे, काय नजर आहे, किती ब्रिलियंट आहेत माणसं महाराज. हे एवढे ब्रिलियंट, आणि यांची भाषा समजून घेणारी यांची पत्नी किती ब्रिलियंट असते. वाह वाह वाह, क्या बात है. नजरेचा खेळ म्हटल्यानंतर काय मी म्हणलो, हो ते क्या बात है, इसका स्वर लय ताल, त्याला इशारा जाता जाता ब्रिलियंट आहेत. आपली माती आपली माणसं आहे म्हणून बोललो बरं का मला, नाहीतर काही नाही. मला जे विठ्ठल होईल उद्याचं नियोजन सांगितलं जाईल. मला माहित आहे इथं कोणीच उठत नाही, नियोजन सांगूच तर कोण. खरोखर मी इकडे येतो ना, येवतलं इकडे तिकडं, हे नियोजन सांगून हे म्हणतात उठा, मग तवा माणसं उठत येत. इकडं एवढं लय भारी नियोजन आहे गड्या. रात्री अक्रूर बाबांनी मला सांगितलं, अक्रूर महाराजांचं कीर्तन होतं ना रात्री, मला सांगितलं काय बाया म्हणले तिथं, मी 2 वर्षापासून जातोय, बाया म्हणजे अशा रिकाम्या हाताने पायच नाही पडत. येते म्हणजे येते काय? दर्शन घेऊन. म्हणजे दर्शन घेतलं, कोणी 100, कोणी 500, कोणी 100, कोणी 500. मला अक्रूर बाबा म्हणे रात्री मला 23,000 जमले म्हणले. अर म्हणलं मला आता तुम्हाला 23 तर मी नवीन आहे, तर मला मग 17-18 जरी जमले पायवर तरी बी बरं होईल. असं गडबड करू नका, एकीनं दर्शनाला या. आणि तुम्हाला बी विनंती करतो, आलात तुम्ही, तुमचं काय, तुम्ही रुपये टाकताना 5 रुपये उचलून घेता, त्याच्यामुळे तुम्ही लांबून दर्शन घेतलेलं बरं. हो, सत्यनारायण पुढचे पैसे उचली तर तुम्ही. असं मजात म्हणलो महाराज, म्हणाल काय लावून घेऊ नका. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. रे मागोरे उत्तरे, करा क्षमा परदमा, नाही विचारिला अधिकार मी आपला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
कीर्तन हे करतात, प्रवचन करतात, सुंदर पकवाज वाजवतात, त्यांना सुंदर असं कीर्तन बी करतात. त्यांना सूरज महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. आज झालेली सकाळची नाश्त्याची पंगत सचिन सुभाष खांडागळे सुंदर असते मृदुंगमणी नेवासा येथे देऊळगाव रसालचे उपसरपंच, तुम्ही सुद्धा छानच आहे. दोघांना सुद्धा मना सुंदर असे गायक आणि सत्कार होत आहे, त्यांनी त्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. आज ज्यांनी या थोर देणगीदारांनी देणगी दिली, सुंदर असा या ठिकाणी सत्कार होतोय. असं काकींकडे द्या, काकींकडे द्या. हा दोघी सुद्धा. प्रत्येक एकादशीला आल्यानंतर असं चांगल्या प्रकारचं फळ मिळतं.